संघ सज्ज झालेले पाहूया आणि चढाईसाठी सज्ज आणि आक्रमणाचा पहिला मान दिला गेलाय तो उदयनगिरी माऊली या संघाला. उदयनगिरी माऊली संघाकडून सुरुवात केली जाते. रवींद्र लाड आजमोर जाते. एक नंबर दिसत खेळाडू रवींद्र लाड. असा खेळाडू उदयनगिरी माऊली या खेळाडूंसमोर एकमेकांना आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही संघाकडून प्रथम 4 नंबर दिसत खेळाडू उदयनगिरी माऊली संघाचा माळवाशी संघासमोर अतिशय चांगल्या प्रकारे रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्हीही या ठिकाणी मातब्बर म्हणून संघ नाराजले जातात. उदयनगिरी माऊली संघ असेल किंवा माळवाशी संघ दोन्हीही मातब्बर संघ. काही कबड्डीमध्ये होईल कोणीही सांगू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत साधून प्रत्येकाकडे माळवाशी संघाचा हा एक चांगला असा खेळाडू. मागच्या संघामध्ये रोशन चांगल्या प्रकारे भरीव अशी कामगिरी केली होती आणि आतापर्यंत या ठिकाणी मजर गाठली ती या खेळाडूंनी. रोशन एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो रोशन कडून. कोणत्याही जोखीम न स्वीकारता मैदानात आता मात्र थर्ड रेट रवींद्रला मात्र आता काहीतरी करावं लागणार आपल्या संघासाठी. बोनस ओव्हर बघा बघा रवींद्रने कमाल केले आणि पहिला या ठिकाणी धक्का दिला गेलाय तो माळवाशी संघाला आणि 1 गुणाने श्री गणेशा केलाय तो उदयनगिरी माऊली संघानं. 1 गुणाने श्री गणेशा केलाय. चांगल्या प्रकारे दुसरा धक्का दिला गेलाय. धक्क्यावर धक्के दिले जात आहेत ते उदयनगिरी माऊली संघाकडून माळवाशी संघाला. पहिला आणि लगेचच दुसरा धक्का दिला गेलाय तो. एका पाठोपाठ एक अशी जोरदार 2 धक्के दिले गेले ते माळवाशी संघाला. पुन्हा एकदा रोशन एक मुख्य मोहरा माळवाशी संघाचा. पाहूया रोशन काय करतोय. खोलवर चढण्याचा प्रयत्न करतोय. रोशनला पण सुद्धा बाहेर फेकलं गेले. बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय बघा. 1 2 3 धक्के दिले पाठोपाठ आणि रोशन सारख्या मुख्य मोहराला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो तो उदयनगिरी माऊली या संघाकडून. 4 खेळाडूंसमोर बोनस घेता येणार नाही. माळवाशीच्या 4 खेळाडूंसमोर कबड्डी असं क्षेत्र आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याचं कोणीच सांगू शकत नाही. तोटे काळानंतर सामन्यास सुरुवात. 6 नंबर दिसणारा खेळाडू एक चांगला असा खेळाडू उदयनगिरी माऊलीच्या खेळाडूंच्या समोर बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी बचाव केला जातोय. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते उदयनगिरी माऊली या संघाकडून. थर्ड रेट बोनस या ठिकाणी घेता येणार नाही का. 4 खेळाडू आहेत. रवींद्र काय करतोय पाहूया बघा. चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतोय रवींद्र. आक्रमक पवित्रा घेतला की मला काहीतरी करायचं आहे, मला गुण आणायचा आहे असं म्हणत रवींद्र बघा. काय धडपड आहे त्याची. धडपड आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी मला करावं लागणार आणि खरं धडपड मात्र ती यशस्वी झालेली नाही. चांगल्या प्रकारचा त्यानं प्रयत्न केला होता मात्र तो अपयशी ठरला आणि त्याला बाहेर जावं लागलं. तेवढं चांगल्या प्रकारचं माळवाशी संघाकडून आपल्याला पकड पाहायला मिळाली.
प्रत्युत्तराखल महाराष्ट्राचा खेळाडू उद्याननगरी माऊली 6 खेळाडूंसमोर बोनस ऑन लाथीवर टिपण्याचा प्रयत्न करतोय. मारायचा प्रयत्न करतोय आणि कुठे काढ घेतला. मातब्बर खेळाडूला बघा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 नंबरचा सर्व खेळाडू हातावर टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळाडू करून 4 नंबरचा सर्व खेळाडू थर्ड रेड बोनस ऑन. भरीवशी कामगिरी करावी लागणार आहे माळी संघाच्या. रोशनला जर आतमध्ये यायचं असेल तर गुण आणावं लागेल. असफल झालं. प्रयत्न केला गेला होता मात्र तो असफल झाला आणि चांगल्या प्रकारची सांघिक पकड पाहायला मिळते ती माळवाशी संघाला. 6 नंबरचा खेळाडू त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. प्रत्युत्तराखल रवींद्र. 4 खेळाडूंसमोर बोनस घेता येणार नाही. सामना अतिशय चुरशीचा आणि रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय कारण दोन्हीही तालुक्यातील मातब्बर संघ म्हणून नावाजलेले संघ आहेत. अतिथीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड रेट मध्ये मग खेळ काळानंतर सामन्यास सुरुवात. पुन्हा एकदा रवींद्र वारंवार आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. रवींद्र संपूर्ण मराठी संघाची जबाबदारी रवींद्रवर आहे. लाठीने टिपण्याचा प्रयत्न करतोय. मारल्याचा दावा करतोय. पाहूया पंच काय निर्णय देतात ते. हो मी मारला. दरम्यान मध्यांतर होते. मध्यांतर गुणफलक होते. इथे मध्यानंतर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. महाराष्ट्र संघाकडून 6 नंबरचा खेळाडू उद्याननगरी माऊली. माळवाशी संघासमोर एक अतिशय खराब आपल्याला पाहायला मिळते. ते खेळ पाहायला मिळतोय. मारण्याचा दावा करतोय आणि उद्याननगरी माऊली संघाकडून जास्तीत जास्त रोशनला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया काहीतरी चमत्कार घडवलाय या खेळाडूंनी. पाहूया काय चमत्कार घडवलाय तो. एक 2 3 4 बक्षीस झाले आहे. टॉयपातो प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर. चांगल्या प्रकारचा भूकंप घडवला गेलाय. एका फटक्यात जमीन दोस्त करून टाकलाय संघ. बघा रंगतात सामना आपल्याला पाहायला मिळते. फार जड होताना पाहायला मिळते. ते माळवाशी संघाचं रोशनला कमबॅक केलंय. चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतो तो आपल्याला. दोन्ही सगळं बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा जोश किती आला बघा. चांगल्या प्रकारे ठसत दिली जाते. एकमेकांकडून जोरदार ठसत दिली जाते ती. आता मात्र या ठिकाणी रोशन मैदानामध्ये आलेला आहे. रोशनला जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता तो आणि एक चूक किती भागात पडली बघा आपल्याला. पूर्ण संघाला सुरुंग लागला गेला. 5 गुणाने या ठिकाणी धक्का दिला गेलाय तो. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय महाराष्ट्र संघाने. एका रेडमध्ये पूर्ण संघाचं जे रूप पालटण्याचं काम केलं गेलं ते महाराष्ट्र संघाकडून. आक्रमक कसा पवित्रा घेतला जातो. दोन्ही संघ बघा जीवाचं रान करतायत.
बोनस घेतला जातो ते जीवाचं रान करतायत. कारण जिंकण्याचा शेवटची 4 मिनिटं सामना संपला. शेवटची 4 मिनिटं जीवाचं रान केलं जातंय. खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. जर कमबॅक करायचं असेल उद्या मावळी संघाला तर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कारण एका चुकीमुळे त्याचे परिणाम किती भोगावे लागले ते आपल्याला पाहायला मिळतंय. एक चूक किती महागात पडली. प्रत्येकाचे उद्या मावळी संघाकडून 4 नंबर खेळाडू तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते मालवाशी संघाकडून आक्रमक असा पवित्रा घेतला गेलाय. तो चांगल्या प्रकारचे या ठिकाणी पकड केली गेली. पण खेळला बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. तो धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. पारड जड होताना पाहायला मिळते ते मालवाशी संघाचं. प्रत्येकाचं रोशन पुन्हा एकदा रोशन. शेवटची सामना संपला. शेवटची 3 मिनिटं काय होईल या सामन्यामध्ये काय कोणच सांगू शकत नाही. तर शेवटच्या क्षणापर्यंत कारण दोन्हीही मातबर संघ म्हणून नावाजले ते तालुक्याचे. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक. एका चुकीमुळे पूर्ण संघाचं चित्रच बदललं गेलंय. म्हटलं जातं ना की जनरल वॉर्ड मधून डायरेक्ट ICU मध्ये असं झालं. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता मात्र ह्या खेळाडूला गुन्हा नाही लागणार. बोनस ऑन. पाहूया काय माळवाशी कमबॅक करते की दबदबा आपला कायम चांगल्या प्रकारचं बघा कमबॅक केला जातंय. उद्या मावली संघाकडून माळवाशी संघाला रवींद्र लाड पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय. चांगल्या प्रकारचा बघा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. उद्या मावळी संघाकडून कमबॅकची 2 मिनिटं सामना संपला. शेवटची अतिशय रंगतदार आणि चोरशे सामना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. स्वप्नील दांडेकर धन्यवाद. आपले पैसे आपले आलेले आहेत. आपण एक खेळाडू आहेत. खेळाडूची कदर आपण करत आहात. आपल्याला धन्यवाद. रवींद्र बोनस या ठिकाणी घेता येणार नाही. तर 4 खेळाडू अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतो. बघा मारण्याचा दावा करतोय. कॉम्बॅक शेवटचं 1 मिनिट सामना बघा. अटीतटीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. अटीतटीचा सामना या ठिकाणी माळवाशी आणि उद्या देखील मावली. शेवटचं 1 मिनिट सामना. 1 मिनिटामध्ये काही होऊ शकतं. परिश्रम घेतले जात आहेत दोन्हीकडून. खूप अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो पुन्हा एकदा रवींद्र पाहूया काय करतो रवींद्र. नाही कोणती जोखीम स्वीकार माझा थर्ड रेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्ड रेट महाराष्ट्राच्या खेळाडूला या ठिकाणी बोनस ऑन. पाहूया काय करते. चूक केली गेले बघा. एक चूक किती भागात पडू शकते. शेवटच्या काही सेकंदामध्ये चूक केली गेली.